सगळे मंत्री खुश झाले। आता संभाजीला पकडायचं आणि स्वराज्य ताब्यात आणायचं। औरंगजेब आता शंभूराजांना मारणार का शंभूराजे औरंगजेबाला मारणार हा प्रसंग उभा राहिला। पत्थर पर जीते और पत्थर पर ही मरते ऐसे मराठे हे। पण त्याच वेळी शंभूराजांवरती पहिला विष प्रयोग झाला। महाराजांना कळालं विष प्रयोग करणारी माणसं कोण होती। सोडून दिलं आपलीच माणसं आहेत। उभ्या आयुष्यात महाराजांवरती 3 वेळा विष प्रयोग झाला, पण एकदा सुद्धा शंभूराजे हटले नाहीत। शंभूराजे उभा राहिले शिवाजी राजांच्या स्वाभिमानासाठी, या मातृभूमीसाठी, माय माऊलींच्या कपाळावरती असलेल्या या कुंकुवासाठी उभा राहिले। पण या मातीमध्ये सगळ्यात वाईट आणि दुःखद घटना घडली। शंभूराजे स्वतःची शमशेरीची मुकाबला करत करत राज्य उभा करत होते, शमशेर चालवत होते, पराक्रम गाजवत होते। पण त्याच वेळी दिवस उजाडला 3 एप्रिल, शिवप्रभूंचं निधन झालं। शिवाजीराजे या मातीला सोडून गेले। शंभूराजे उपस्थित नव्हते। शंभूराजे पन्हाळ्यावरती, महाराज नसताना काही मंत्र्यांनी डाव टाकला आणि त्याच वेळी राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं। सगळे सूत्र हातात घेतले आणि ठरवलं पन्हाळ्यावरती शंभू कैद आहे, हा संभाजी तापट आहे, संभाजी पराक्रमी आहे, काही चालून देणार नाही। थांबवायचं असेल संभाजीला गिरफ्तार केलं पाहिजे। या मंत्र्यांनी डाव टाकला, राजाराम महाराजांचं मंचकर होऊन केलं। महाराजांचं निधन झाले, फक्त 8 ते 10 दिवस झाले। आणि त्याच वेळी या माणसांनी सोयरार आणि मालसाहेबांकडनं एक पत्र लिहून घेतलं आणि हंबीर मामांना पाठवलं। मामा, तुमचा भाचा गादीवरती बसलाय। राजाराम महाराज छत्रपती होत आहेत। राजाराम महाराजांचं वय लहान होतं, पण त्या संधीचा फायदा घेऊन हे मंत्री म्हणतात मामा, तुमचा भाचा गादीवरती बसलाय। मामा, संभाजी तापट आहे, राणी सरकारांनी सांगितलंय संभाजीला गिरफ्तार करा। हंबीर मामांना वाटलं खरंच की काय, पण हंबीर मामा स्वराज्याचे मामा विचार केल्याशिवाय कुठलीच गोष्ट करणार नाहीत। हंबीर मामांनी या सगळ्या गोष्टीचा शहानिशा केली आणि पत्र पाठवलं, मी तयार आहे संभाजीला पकडायला। या पत्राला बघून सगळे मंत्री खुश झाले। आता संभाजीला पकडायचं आणि स्वराज्य ताब्यात आणायचं। पण छत्रपती संभाजी राजा पकडणे एवढं सोपं नाही। हे सगळे मंत्री आमच्या कराडला आले, कराडपाशी हंबीर मामांच्या वाड्यापाशी आले। मंत्री तयार होते, सैन्य तयार होतं। आपलं सैन्य आपल्याच राजाच्या अंगावरती घालायला ही माणसं तयार होते। तरी मामा म्हणाले चला चला। शंभूराजे पन्हाळ्यावरती एकटे, मामा खाली आले, मंत्री घेतले, पन्हाळ्यावरती गेले। मंत्री तयार शंभूराजांना गिरफ्तार करायला, आणि मंत्री म्हणाले गिरफ्तार करो संभाको। जिगर झाली शंभूराजांना संभा म्हणायची या मंत्र्यांची जिगर। आणि मामा कडाडले, कोणाला गिरफ्तार करताय? स्वराज्याच्या छाव्याला। अरे हट, ही सगळी मंत्री ताब्यात घ्या। मामांच्या सांगण्यावरनं मंत्री ताब्यात घेतली। या मंत्र्यांना कळायचं बंद झालं, मामा आतापर्यंत आपल्या सोबत आले, आता पलटले। आणि त्यावेळी मामा म्हणतात, अरे संभाजी जरी माझा सक्का भाचा नसला तरी संभाजी माझ्या राजाचा लोक आहे। रक्ताचा जरी भाचा नसला तरी तो माझा राजा आहे। महाराजांनी सांगितलंय नात्या गोत्यापेक्षा स्वराज्य महत्वाचा आहे। संभाजीराजांच्या केसाला सुद्धा हात लागून देणार नाही हंबीर मामा आहे तोपर्यंत। मंत्र्यांना ताब्यात घेतलं, पण त्यावेळी शंभूराजांना वाटलं मामा आम्ही तुमचे चुलत बंधू, राजाराम महाराज तुमचे, आम्ही तुमचे चुलत भाचे, राजाराम महाराज तुमचे सख्खे भाचे, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात। आणि मामा म्हणाले शंभूराजे नाती गोती परत भगवा टिकला पाहिजे। 10 दिवस जाऊन महाराजांना नाही झाले तर त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आले ती, पोटच्या गोळ्याला नाही हो,
ह्या मोहित्यांचं इमान आज या मातीशी आहे आणि मरेपर्यंत या मोहित्यांचं इमान या मातीशीच असेल, सांगितलंय हंबीरराव मोहितेंनी. महाराज शंभूराजे तिथून रायगडावरती आले. राजाराम महाराजांच्या सोबत शंभूराजाने स्वतःचा सांगण्यावरनं, स्वतःच्या म्हणण्यानुसार शिवाजीराजांच्या परत विधी करण्यात आल्या आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शंभूराजांचा या मातीमध्ये पार पडला. शंभूराजे या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपती झाले आणि शंभूराजांनी पहिलीच मोहीम काढली. औरंगजेबाचं आवडतं शहर बुऱ्हाणपुरा. बुऱ्हाणपुरा आवडतं शहर का? या औरंगजेबाच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण हे बुऱ्हाणपुराला झालं. आता आवडतं शहर बुऱ्हाणपुरा. आणि दुसरं औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावानं वसवलं शहर बुऱ्हाणपुरा. का? सोन्यानं मडलेलं, एखाद्या सुंदरीच्या गालावरती तीळ शोभून दिसावा एवढा एवढा मौल्यवान हा बुऱ्हाणपुरा. शंभूराजे घोड्यावरती बसले, कैक सैन्य घेतलं, औरंगजेबाच्या बुऱ्हाणपुरावरती आक्रमण केलं. त्या बुऱ्हाणच्या सगळ्या पुऱ्या धुवून टाकले, भगवा फडकवला बुऱ्हाणपुरावरती. पहिला धक्का सहन होत ना होतोय. औरंगजेब चलपटला, अरे बुऱ्हाणपुरा, तो शिवाजी जिवंत असेपर्यंत माझ्या बुऱ्हाणपुराला कधी हात लावला नाही, पण संभाजी त्यानं पहिल्यांदाच माझ्या बुऱ्हाणपुराला लुटलं. पहिला धक्का सहन होत न होतोय तोपर्यंत दुसरा धक्का दिला. औरंगजेबाच्या नावानं वसवलं शहर औरंगाबाद. एवढं लुटलं शंभूराजांनी, एवढं लुटलं, एवढं लुटलं. औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काय शिल्लक ठेवलंच नाही. ते नाव सुद्धा आता हिंदूंनी गायब करून टाकलं, त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. आम्ही कुणाचंच काय शिल्लक ठेवत नाही. दोन धक्के औरंगजेबाला सहन होईनात. औरंगजेब चालताना निघाला खासे दख्खनकडे, पण संभाजी कणभर आणि औरंगजेब मनभर. मनभर औरंगजेब, कणभर शंभूराजांना पकडण्यासाठी स्वराज्याकडे निघाला. शंभूराजे किल्ल्याच्या बुरुजावरती होते आणि खेर पळत आला. महाराज, महाराज, औरंगजेब होतोय. आणि महाराजांनी त्या हेराकडे बघितलं. तो हेर होता स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी. आणि महाराज म्हणतात, शंभूराजे, बहिर्जी, औरंगजेब येतोय, स्वराज्याकडे येतोय, येऊ द्या त्या औरंगजेबाला. बहिर्जी, अखेर त्या औरंगजेबाला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेन शिवपुत्र शंभूराजाचा गनिमी कावा. येऊ द्या. खासी पावलं निघाली स्वराज्याकडे, स्वराज्य गिळायला. पण त्याच वेळी औरंगजेबाचे सरदार 40,000 सरदार, एका सरदाराच्या हाताखाली 30,000ची फौज आणि शंभूराजांचे कसे बसे 1,000 सरदार. औरंगजेब आता शंभूराजांना मारणार का शंभूराजे औरंगजेबाला मारणार? हा प्रसंग उभा राहिला, हा प्रश्न उभा राहिला. आणि औरंगजेब महाराष्ट्रात आला. सह्याद्री एका संकटाला तयार द्यायला, तोंड द्यायला तयार होती. रुद्र शंभू राजा औरंगजेबाला भिडायला तयार होता. औरंगजेब स्वराज्यात आला आणि पाठवला फतेह खान, शाबुद्दीन खान. सांगितलं, लढा, संभाजीचा बंदोबस्त करा. शाबुद्दीन खान निघाला, फतेह खान निघाला. समशेर घेतली. शंभूराजांना कळालं शाबुद्दीन खान येतोय, फतेह खान येतोय. शंभूराजांची समशेर फतेह खानच्या मागे लागले. शंभूराजांनी फतेह खानला ताणून ताणून मारलं. शाबुद्दीन खान त्याला सुजवलं. रामसिंग गडा, भीमसिंग गडा शंभूराजांनी ताणून ताणून मारले. औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. इकडे शिवावं, शंभूराजांनी तिकडे फाडून ठेवलंय. तिकडे शिवाला जावं, इकडे उसवून ठेवलंय. अरे कुठं कुठं ठिगळा लावू, सगळीकडे उसवत निघालाय. गैवरला, अरे क्या करते हो? खाली खिल्ले पे पहन के बैठते हो, क्यों इस कापर को गिरफ्तार नहीं करते? एक सरदार गेला औरंगजेबाचा, हुजूर वो संभाज शैतान है. अरे तो हम फिर कहा शैतान से कम है? फिर भी क्यों शिकस्त, फिर क्यों हार, फिर भी क्यों हार, फिर भी क्यों शिकस्त? औरंगजेबाचा सरदार म्हणतोय, हुजूर जगात सगळ्यांचा नाद करा
पण संभाजी राजा नावाच्या छाव्याचा नाद करायचा नाही. ना ना हुजूर, ना ना, कहीं भी भेज दो, हमको कहीं भी भेज दो हुजूर, संभा के सामने नहीं हुजूर. वो संभा शैतान है, त्याची शमशेर चाला लागली ना थांबत नाही. शत्रूला मारल्याशिवाय म्यानात सुद्धा जात नाही. वो संभा शैतान है हुजूर, शैतान. हा कागोला है, सिंह का छावा है. नहीं हुजूर, दमला, वैतागला. क्या किया जाए, इस संभा को कैसा बंदोबस्त किया जाए. स्वराज्य जिंकतो म्हणल्याला स्वराज्य, या मातीतला दगडाचा कण सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही औरंगजेब. कोण, कुणामुळे? धर्मवीर छत्रपती संभाजी राजांमुळे, त्यांच्या पराक्रमामुळे. दमला, वैतागला आणि शेवटी विचारलं त्यानं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है. आणि एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. नाशिकला गेला तर नाशिकच्या जवळ रामसेज नावाचा किल्ला. प्रभू रामांची शेज तिथे. असं सैनिक किती आहे. आणि त्यावेळी सांगता झाला शाबुद्दीन खान, बेण्याच्या नावातच शाबुदान. हुजूर 800 माणसं आहेत. ऐसा दारुगोला नहीं हुजूर, तोफे नहीं, बसमियत नहीं. कितने दिनों में ले लोगे किला हुजूर. रामाजी पवार नावाचा कोणीतरी किल्लेदार आहे. सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघारी येतो. एवढा कॉन्फिडन्स. जाऊ जाऊ जाऊ. शाबुद्दीन खानाला ह्यानं रामसेजला वेढा टाकला. रामसेज शांत होता. 800 मराठे किल्ल्यावरती शांत. लहान किल्ला. शाबुद्दीन खानाला वाटलं उद्या घेऊ. शाबुद्दीन खान म्हणला चलो आगे, चलो आगे, चलो आगे. मराठी सैनिक वरती शांत. शाबुद्दीन खानाचं सैनिक रामशेजच्या निम्म्याच्या वरती आलं. निम्म्याच्या टप्प्यात आलं. आणि त्यावेळी या शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक भेल आहेत, खाली यायचे नाहीत. तर शाबुद्दीन खानाचा कॉन्फिडन्स वाढला. चलो आगे, चलो आगे, ले लिया किला, ले लिया, चलो आगे. किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आलं. जसे किल्ल्याच्या वरती आलं शाबुद्दीन खानाचा सैनिक, तसे मराठे उठून उभा राहिले. मराठ्याने दगड हातात घेतली, गोपनीत घातली. सब गोपल्या सोडल्या. सब दगड खाली आली. शाबुद्दीन खानाच्या सैनिकाच्या डोक्यात बसली. ज्या वेगानं वरती गेली होती त्या वेगानं खाली पळत आली. हुजूर ऐसी जंग ना देखी हमने. दगड कुठं मारते तुम्ही म्हणला हुजूर. ना, एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला संध्याकाळी जखमा शेकत बसला होता खाली. क्या किया जाए. मग एक जण म्हणला हुजूर काल चालत चालत गेलो, उद्या सरपटत जाऊ म्हणला. हुजूर दगड मारली डोक्यावर न जातील, आपल्या लागणार नाही. त्याला पटलं. चलो सरपटत तर सरपटत. मराठे शांत. शाबुद्दीन खान म्हणाला चलो आगे, चलो आगे. रामशेज ले लिया है, चलो आगे, चलो आगे. निम्म्याच्या वरती आलं. चलो आगे. मराठे शांत. किल्ला घेतलाय, आलो जवळ. चलो आगे, चलो आगे. जसं शाबुद्दीन खानाचं सैनिक सरपटत बघ खाली चल पुढे, बघ खाली चल पुढे. एखादा दगड लागायचा, डोक्या लागायचा, टेन्शन नको. बघ खाली चल पुढे. निम्म्याच्या वरती आलं. तसं मराठे उठून उभं राहिले. या मराठ्यांनी रात्री दगडी शिळा गेल्या होत्या. शिळा गोळा करून ठेवल्या होत्या दगडाच्या. या सगळ्या दगडी शिळा दिला ढकल्या खालून. त्या शिळा सुई करत खाली गेल्या. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत करून जाऊन तळात जाऊन थांबल्या. परत 1 महिना, 2 महिना, 1 वर्ष झाली. शाबुद्दीन खान रामशेज घेऊ शकला नाही. शेवटी औरंगजेबानं पत्र पाठवलं. शाबुद्दीन खान तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला. आओ वापस. प्रमोशन. महागारी बोलवलं आणि विचारलं अब कौन जाएगा. आणि एक जण उठला. हुजूर मैं जाता हूं. नाम क्या है तुम्हारा. हुजूर मैं फतेह खान. आणि औरंगजेब म्हणतोय फतेह खान, एक फतेह दे दे रे मेरे को. एक हे फतेह खान, एक फतेह दे दे. एक जिंदगी भर ऐसा नहीं बोलेगा फतेह खान. एक फतेह दे दे. एका विजयासाठी कुत्र्यासारखा रडत होता. कोणामुळं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळं. फतेह खान म्हणला
मैं ले लूंगा. आणि विचारलं फतेह खान, हुजूर दारूगोला है उनके पास? नहीं. तोफे? नहीं. हा फतेह खानाला रामशेजला वेळा टाकला आणि फतेह खानने एक चाल टाकली. आपल्या तोफखाना प्रमुखाला विचारलं, परत विचारतोय तोफखाना प्रमुखाला, फतेह खान क्यों रे? मराठों के पास तोफे है? नहीं हुजूर. दारूगोला? नहीं. बसमियत? नहीं. खाली पत्थर है. पत्थर पर जीते और पत्थर पर ही मरते, ऐसे मराठे है. 1 वर्ष झाली फक्त दगडांवरती किल्ला ठेवलाय त्यांनी लढून. असं उद्या सकाळी तोफा टाकायच्या, किल्ला ताब्यात घ्यायचा. मोहीम निघाली. किल्ल्याच्या शेजारनं रामशेजला सगळ्या तोफा लावल्या. सांगितलं सकाळी उठायचं, तोफा किल्ल्यावरती टाकायचा, किल्ला ताब्यात. सायंकाळी फतेह खानचं सगळं सैनिक झोपलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन सायंकाळी मराठे खाली आले. मराठ्याने तलवार बाहेर काढला, सब कटला, लंगडे तोल काढला. फतेह खान उठला, क्या हो गया? मराठे गायब. हुजूर मराठे आ गए थे. बहुतेक आले असतील म्हणले खाली, किती लोक मोजायला ते. सुबह केला ताबे मिळेंगे. सकाळी उठला, मशाल हातात घेतली, जवळ गेला, किल्ल्याच्या जवळ गेला. आता मशाल लावणार, मशाल पेटवणार आणि मशालीनं तोफ डागणार, किल्ला ताब्यात घेणार. तोफेच्या जवळ गेला. जसे तोफेला वात लावणार आणि वातेला मशाल लावणार, तोपर्यंत किल्ल्यावरनं तोफ गोळ्या खाली आला सुसी करत. तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पीछे लो. सगळ्या तोफा मागे घेण्यात आल्या. फतेह खानला सुसायचं बंद झालं. फतेह खान तोफखाना प्रमुखाला बोलवलं, क्या हो गया? हुजूर मराठों ने ऊपर से गोला बारिश कर दिए. मेरे पास आ, मैंने तेरे को पूछा था, मराठों के पास तोफे है? नहीं हुजूर. दारूगोला? नहीं. फिर गोले कहीं आसमान से बरस रहे क्या? म्हणला हुजूर बेनंकडे तोफा नाही, डोकं तर आहे म्हणला. हिने सायंकाळी किल्ल्यावरची झाडं तोडलेत, त्याच्या तोफा तयार केलेत. त्यांची एक तोफ आपल्या 100 तोफांना भारे. हुजूर तोफखाना नाकाम हो गया. फतेह खान म्हणतोय, ऐसा तोफे तयार किए तोफे तयार. दारूगोला किधर से लाया? हुजूर संध्याकाळी कशाला आलते? म्हणलं आपलाच दारूगोळा म्हणले ते. त्या फतेह खाननं 3 वर्ष हा किल्ला लढवायचा प्रयत्न केला, जिंकता आला नाही. एक रामशेज शंभूराजांच्या नेतृत्वाखाली आमच्या मावळ्यांनी 9 वर्ष लढवला. 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाच्या 10 पिढ्या यावे लागतील, पण स्वराज्य जिंकू शकणार नाही, अजिबात नाही. औरंगजेब वैतागला, संतापला आणि निघाला माघारी निघाला आदिलशाहीकडे. अब नहीं देखेंगे इस स्वराज्य को. अरे वैतागला, स्वराज्य जिंकतो म्हणलेला, माघारी निघाला. शंभूराजांच्या पराक्रमामुळे तो गेला आदिलशाहीकडे. शंभूराजे स्वराज्य उभा करू लागले. औरंगजेबानं स्वराज्य सोडलं. आदिलशाही अवघ्या 2 वर्षात घेतली. 2 वर्षात तो निघाला निजामशाहीकडे. आणि त्याच वेळी शंभूराजांनी स्वराज्य भक्कम केलं. पण आज लोक काय म्हणतात? संभाजीराजे धर्मवीर नव्हते. काय म्हणतात लोक? संभाजीराजे धर्मवीर नव्हते. पहिला पुरावा देतो, कान देऊ नका. पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मांतर या मातीत जर पहिल्यांदा कुणी थांबवलं असेल तर ते संभाजी महाराजांनी थांबवले. याचा पुरावा काय? तुम्ही कधीतरी गोव्याला गेला तर गोव्याला फोंडा नावाचा किल्ला आहे. या फोंड्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे सरदार कंक आणि त्याचे मावळे उभारले होते. अवघे 600 मावळे होते. आणि त्याच वेळी गोव्याचा पोर्तुगीज विजरोई, पोर्तुगीजांचा सेनापती, या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या सेनापतींना वाटलं 600 माणसं आहेत, घेऊ किल्ला ताब्यात. 600 माणसांचा बंदोबस्त करण्यासाठी हा पोर्तुगीज विजरोई त्या फोंडा किल्ल्यावरती आला. पण किल्ल्यावरती 600 मराठे आणि लंगडे तोड चालू केली, सब कटल्या. यात कंक याचा मुलगा मारला गेला. विजरोईला खऱ्या अर्थाने किल्ला ताब्यात घेण्याचं स्वप्न मिळालं. मराठ्यांचा पराभव होऊ लागला.
ही बातमीच शंभूराजांना कळाली. मराठ्यांचा पराभव होतोय, फोंडा किल्ला ताब्यात जातोय. शंभूराजे घोड्यावरती बसले, लगोलगच किल्ल्यावरती आले. शंभूराजांना बघून ह्या विजरोची दातखिळ बसली, त्याला पळायचं कळना. शंभूराजांनी आपली समशेर काढली, सपा सप कत्तली केल्या, पोर्तुगीज मारले. ज्या वेगानं आलता ना गोव्यातनं, त्याच वेगानं महागारी गोव्यात पळून गेला. महाराजांनी फोंडा अजिंक्य ठेवला, फोंड्यावरती भगवा फडकत ठेवला.